तुम्ही बघत अक्षय पोल्ट्री. तर बघा, गावरान कोंबड्यांना रोग न येऊ देऊ म्हणून आपण त्यांना अँटीबायोटिक पाजत असतो. तर जास्त चांगलं अँटीबायोटिक हे आहे लेक्झिन पावडर आहे. तर आपण 2 लिटर पाण्यामध्ये 10-12 कोंबड्या कधी असेल तर 2 लिटर पाण्यामध्ये 2-3 ग्रॅम लेक्झिन पावडर पाहिजे. तर बघा, हे लेक्झिन पावडर आहे वेटर्नीचं 20 ग्रॅम. याची किंमत 79 रुपये आहे. तर आपल्या जवळच्या मेडिकलमध्ये आपल्याला हे मिळू शकते. बघा याची किंमत. तर गावरान कोंबड्यांना जास्त लवकर रोग न येऊ म्हणून हे लेक्झिन पावडर एकदम चांगलं आहे. कोणत्या कोंबड्या गुंगतात, कोणत्या कोंबड्या बसतात, कोंबड्या काही खात नाही, लवकर आजार येतो. तर ही लेक्झिन पावडर एकदम चांगली आहे. आणि त्याच्यासोबत आपण वायमरल पण द्यायचं. हा छोटा पॅक आहे वायमरलचा. बघा 53 रुपयाला भेटते 30 ml वायमरल. याचं काम रोग न येऊ देणे, कोंबड्यांना तंदुरुस्त राहणे. एकदम भारी प्रोडक्ट आहे हा. मार्केटला वायमरल आणि लेक्झिन पावडर खूप चालते, कारण की ह्या कोंबड्या दिल्यानंतर जास्त रोगप्रतिकार येत नाही. कोंबड्या आपल्या सुदृढ राहतात. तर चला, तर आपण हे आता पाण्यामध्ये मिक्स करूया. तुम्हाला दाखवतो. तर बघा, हे लेक्झिन पावडर आहे. आत्ता आपण ना हे 3 लिटरचं भांडं आहे कोंबड्यांचं पाणी पाजण्याचं. तर आपण हे 2 लिटर पाणी घेतलेलं आहे. 2 लिटर पाण्यामध्ये आपण 1 लिटरमध्ये 2 ग्रॅम तर आपण 4 ग्रॅम टाकतोय. कारण की माझ्याकडे घरी 10-12 कोंबड्या आहेत. त्यांना थोडंसं नॉर्मल टाकतोय. आणि तिच्यामध्ये आपण वायमरल मिक्स करूया की आपल्या कोंबड्या वजन लवकर वाढेल. वायमरल टाकलाय. बघा त्याचा कलर कसा आहे, गोडाच्या वाणी दिसतोय. काही घरून नुसके असतात. आपण अँटीबायोटिकसाठी लसूण पण वापरू शकतो. लसूण एकदम बेस्ट आहे. गोडाचं पाणी पाजू शकतो. गोडाचं पाणी पण पाजतात. तर एकदम चांगला उपाय आहे हा. आता आपण कोंबड्यांना हे पाणी पाजू. मला एक सांगतोय की जेव्हा पण आपण कोणतीही औषधी द्यायच्या अगोदर कोंबड्यांना 2 ते 3 घंटे तास पाणी द्यायचं नाही. कारण की आपण जे औषधी देतो त्यांचा वास येतो. तर ते 2-3 घंटे त्यांना पाणी नाही पाजलं तर त्या खूप ताणले राहतात. तर ह्या औषधी दिल्यानंतर त्या झपाट्यानं पाणी पितात की त्यांना वास पण येत नाही, कारण की त्यांना तहान खूप लागलेली असते. तर आपण ही औषधी त्यांना दिल्यानंतर ते त्यांना कळत नाही की लवकर, कारण की ते ताणलेले असतात. त्या पाणी लगेच पिऊन घेतात. तर आपल्याला हे नक्कीच बाळगायचं आहे किंवा पाणी 2-3 तास द्यायचं नाही. नंतर ही औषधी त्यांना द्यायचं. ही औषधी दिल्यानंतर त्यांना त्यांच्या शरीराला आपण पोचते. त्यांना सुदृढ ही औषधीनंतर त्या सुदृढ राहतात. आणि त्यांच्यावर रोग प्रतिकारक क्षमता ही लवकर जात नाही. कोंबड्यांना रोग जास्त येत नाही. तर चला, आपण ह्या कोंबड्यांना आता पाणी पाजूया. माझ्याकडे RIR ब्रीड आहे आणि BB300 क्रॉस आहे. काही पाठवते पण आहे. तुम्हाला दाखवतो आता. तर चला, तर
आता हे आपण औषध टाकली, आपण मिक्स करायचं राहिलं होतं, तर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपली औषधी हे पूर्ण पाण्यामध्ये मिसळली पाहिजे. तर चला आता आपण कोंबड्यांना पाणी देऊया. तर बघा कोंबड्या कशा पाणी पितात. तर चला मित्रांनो, आता कोंबड्यांना पण पाणी पाजूया. तर बघा कशी पाणी प्यायला आले आता जवळ, तुम्ही बघू शकता. बघा हे RIR ब्रीड आहे मुर्गी. जरा बचकत आहे ते बघा, आपल्याला घाबरत आहे. चिक्स पाणी पित आहे. RIR चा कोंबडा आहे. पाणी प्यायला येणार असते सर्वजण आपण घेऊन जाणार. आता ते सर्व पाणी पिऊन घेतील. ज्यांना पाणी प्यायचं आहे ते पाणी पिऊन घेतील लोक, दरवाजा लावलं की, कारण की आता घाबरत आहे. ते ब्लॅकवाली पाथर्डीची कोंबडी आहे, रेड कलरची RIR ब्रीड आहे. RIR चा कोंबडा आहे बघा, 15 महिन्याचा कोंबडा आहे RIR चा. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन मित्रांना शेअर करा. टाटा बाय बाय, सी यू.